मॉर्निंगला हळदी लवकर असल्यामुळे आम्ही दारातील बग्गी घेतली आणि फुल स्पीडने हळदीच्या लोकेशनवर पोहोचलो. हळदी सुरू झाल्याने हळदी संपेपर्यंत कपलची काही अशी अवस्था झाली होती. त्यानंतर लगेचच विधी होत्या. ब्राईड अँड ग्रूम विधीसाठी चेंजला गेले. विधीचं डेकोर रेडी होतं. आम्ही कपलचे वाट बघत थांबलो आणि नंतर विधी सुरू झाल्या. ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ನನ್ನ ಗುರುಗಳನ್ನು ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಇಡೀ ಜೀವ ಜಗತ್ತಿನ ತಂದೆ ತಾಯಿ ಮೂಲ ಚೈತನ್ಯ ದೇಹದೊಳಗ ಪ್ರವೇಶಿಸಿ ನಮ್ಮ ಅರಿವನ್ನ ಶುದ್ಧಗೊಳಿಸುತ್ತದೆ. विधीला लेट झाल्यामुळे आम्हाला कपल पोर्ट्रेटसाठी खूपच टाइम कमी होता. त्या कमी टाइममध्ये आम्हाला व्हेरिएशनमध्ये कपल पोर्ट्रेट्स घ्यायचे होते, ते आम्ही घेतले. रिसेप्शनसाठी गेस्ट आले होते आणि खूपच वेळ झाला होता. सगळेजण थांबले होते. कपलची एंट्री झाली. त्यानंतर लिंगायत धर्माच्या रीतिरिवाजानुसार हार एक्सचेंज झाले. कन्नड सॉन्ग मला तर काय समजत नव्हते, पण मी फुल एन्जॉय करत होतो. बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं, पण पाऊस तर काय पडलाच नाही. प्रत्येक वेडिंग मध्ये अशा क्यूट मुली असतात, तसेच प्रत्येक वेडिंग मध्ये मोकार कांड करणारी पोरं पण असतात. हे सगळं बघून इव्हिनिंगला आम्ही लास्टला कपल पोर्ट्रेट्स घेतले आणि नंतर मी पुण्याला यायला निघालो. तर लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.